आज तिसरी एक मिनिट रोल का आज तिसऱ्या फेरीची चर्चा सन्माननीय अनिल देसाई, सन्माननीय अनिल परब, माननीय रवींद्र मिर्लेकर आणि सन्माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय प्रकाशभाई मेहता, मी असे आम्ही बसलो. ठरल्याप्रमाणे एकमेकाला प्रस्ताव देण्याचा निर्णय ठरला होता, पण प्रस्ताव देताना 114चा आमचा प्रस्ताव, शिवसेनेने 60 जागांचा प्रस्ताव देण्याची भूमिका मांडली आणि त्यामुळे जे आकडे समोर आले त्या आकड्यांमध्ये प्रस्ताव देण्यापेक्षा चर्चा न करणं योग्य ठरेल इथे ह्या स्तरावर, अशी भूमिका दोन्ही पक्षांची झाली आणि त्यामुळे दोन्ही आकड्यांवर इथे चर्चा करणं संयुक्तिक होणार नाही आणि त्यामुळे आता ह्याचा निर्णय वरिष्ठच घेतील आणि वरिष्ठ ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला उद्या चर्चेची बैठक होईल की नाही त्याचा निर्णय ठरेल. आज शिवसेना की तरफ से अनिल देसाई जी, अनिल परब जी, मिर्लेकर जी, भारतीय जनता पार्टी की तरफ से विनोद तावड़े जी, प्रकाश मेहता जी और मैं, हमने इस तीसरे राउंड आज चर्चा का किया. तय हुआ था एक दूसरे को प्रस्ताव देना और उस आंकड़ों का प्रस्ताव देते समय हमारा 114 का और शिवसेना की तरफ से 60 जगह का प्रस्ताव की बात सामने आई. अब ये दोनों आंकड़े ये यहाँ पर चर्चा होकर उसके ऊपर निर्णय हो नहीं सकता और इसके लिए इस बारे में निर्णय वरिष्ठ नेता ही ले सकते हैं. इस प्रकार की भावना दोनों दलों की थी और उस प्रकार से अभी यहाँ चर्चा नहीं होगी. वरिष्ठ नेता जब इसके बारे में फिर से बैठने की आवश्यकता होगी तो बताएंगे. 114 आणि 60चा फंडा आहे, म्हणजे याचा तो स्पष्ट आहे की आजची जी बोलणी जी आहेत ती फिसकटलेली आहेत. भाजपकडून जो प्रस्ताव आला 114 आणि शिवसेनेनं आम्ही दिलेला प्रस्ताव 60 जागांचा होता आणि दोन्हीकडच्या प्रतिनिधींना तो प्रस्ताव आकड्यांच्या रूपामध्येच अमान्य किंवा हा ठीक नाही अशा प्रकारचं एक हे झालं, भावना झाली दोन्हीकडच्या. आणि मग त्यामध्ये मग त्या जागांवर किंवा तो प्रस्ताव काय हे बघण्यापेक्षा हा प्रस्तावच मुळात या संदर्भातली माहिती हे आपापल्या पक्षातल्या वरिष्ठ आपल्या नेत्यांना पक्ष नेतृत्वाकडे देऊ असं ठरलं आणि मग वरिष्ठ नेत्यांकडून पक्ष नेतृत्वाकडून जी काय भूमिका ही आम्हाला सादर करण्यासाठी किंवा जी काय भूमिका पक्षातर्फे मांडण्याची ठरेल ती आपण त्या प्रकारे निभावू. अनिलजी आणि आशिषजी, तुम्हाला दोघांनी एक प्रश्न आहे की गेल्या वेळेसचा जो फॉर्म्युला होता तो 135, 63 आणि 29 असा होता. यावेळी शिवसेनेने देताना 63 पेक्षाही कमी 60 जागांचा प्रस्ताव दिला, असं का होतं? आता गेल्या वेळेला 2012 मध्ये निवडणुका लढल्या होत्या, आज 2017 आहे. या माध्यमातून प्रत्येक वेळेला आकड्यांचा खेळ हा आपण इथं बोलण्यापेक्षा की ज्या संदर्भावर आपण जे काय केलं ते आपण वरिष्ठांसमोर ठेवतोय आणि मग वरिष्ठ त्यावर ज्या प्रकारचं हे करतील पक्ष नेतृत्व त्याप्रमाणे आपण येऊ. आशिषजी, सेम प्रश्न तुम्हाला. 14 मध्ये त्यांची ताकद वाढली, ही ताकद वाढलेली मान्य नाहीये का शिवसेनेला, म्हणून मला वाटतं या गोष्टींवर आता इथं भाष्य करणं बरोबर नाही आहे, कारण इथून उगाच कुठंतरी चर्चा जाईल. त्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना नेतृत्वाकडे आपापल्या पक्षांचं आपण हे दिलेलं हे चांगलं ठरेल आणि त्यावर मग एक सामूहिकप्रमाणे व्यवस्थितरित्या त्याच्यावर चर्चा होऊन पुढचा निर्णय या दोन्ही पक्षांतर्फे घेतला. आशिषजी, जो माझा प्रश्न होता त्याचं उत्तर तुमच्याकडून द्या. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चेत हेही ठरवलं की आपापसात आमच्यात वितुष्ट नाही, अजून होऊ नये. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वितुष्टाची भावना असू नये. त्यामुळे पक्षाकडून आलेला प्रस्ताव एकमेकांसमोर आकड्यांचा मांडला, त्याच्यावर वितुष्टाची चर्चा करण्यापेक्षा आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे सांगू, एवढीच भूमिका आता तरी पुरतं आहे. पण युतीचा निर्णय आता हा जो पक्षप्रमुखांच्या पारड्यात तुम्ही टाकलेला आहे ते जाहीर करतील की दोन्ही पक्ष आपली भूमिका वेगवेगळी स्पष्ट करतील? दोन्ही पक्षाचे नेते इतके सक्षम आहेत की ते चर्चा करू शकतात, निर्णय करू शकतात आणि जाहीर करण्याची त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे. धन्यवाद.
तीन क्या कहते हैं, इस तरह से पिछली बार का मामला था, इस बार जो 3 करोड़ कम सीटें दी जाती, वजह क्या है? इतना मानने में तैयार नहीं है, ये अभी भी बीजेपी की ताकत। मैंने जैसे कहा कि शिवसेना भाजपा के आज प्रतिनिधि हम यहाँ पे मिले और जिस तरह से ये चर्चा का प्रस्ताव शिवसेना से दिया गया, जो भाजपा की तरफ से दिया गया, ये प्राथमिक जो चर्चा थी, जो पहले दौर जो हुए थे, उसके बाद में एक सीट शेयरिंग की जो चर्चा होती है उसमें आया गया प्रस्ताव था। अब उस प्रस्ताव के देते ही दोनों के दल से, दोनों दलों के प्रतिनिधियों की तरफ से इस पे कुछ ना कुछ आपत्ति जताने से मैं ये कहूँगा कि यहाँ एक क्वेश्चन मार्क आ गया और यहाँ पे चर्चा न बढ़ाते हुए दोनों दलों के वरिष्ठ नेता और नेतृत्व के पास ये बातें रखें और वहाँ से विचार विमर्श हो के आगे की जो रणनीति तय होगी या इस पे जो भी नीति तय होगी वो नीति हम लेके आएंगे। धन्यवाद। ठीक आहे. तेव्हा सेना भाजपा यांच्यामधली तिसरी चर्चेची फेरी जी आहे ती देखील निष्फळ ठरलेली आहे. 114 आणि 60 अशा पद्धतीचे एक प्रस्ताव एकमेकांकडे देण्यात आले, मात्र ते दोघांनाही मान्य नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता चर्चा जी आहे ती वरिष्ठ पातळीवरच होईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे.